जसे माझ्यावर एखादा गुन्हा दाखल झाला आता, त्यानंतर मला शिवीगाळ बी झाले, लवकरात लवकर न्याय भेटला नाही तर मी माझ्या परिवारासह कुटुंबासह या आवारात येऊन आत्मदहन करणार। मला बोलतो तुला चरबी आली का, तू अशा शिव्या दिल्या मला। हा शिवा हॉटेल जो आहे हा बेकायदेशीर आहे, बऱ्यापैकी इथं बेकायदेशीर व्यवहार चालतात। सिनियर जो आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बोलतो आपण मराठीमध्ये, हे सगळं जात आहे। या मालकाला फक्त त्या डायगर पोलीस स्टेशनचा सिनियर संदीपान शिंदे याचा सहारा आहे आणि आम्हाला तिथे आई बहिणीवर शिवीगाळ करतो। तो तुझ्या बहिणीला जर आम्हाला या एवढा अर्ज वगैरे केलेत आणि यातून न्याय मिळाला नाही तर आमची पूर्ण फॅमिली इथे येऊन आत्मदहन करेल। नमस्कार, पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता आपण कल्याण शिळपाटा इथल्या डायघर गावाच्या इथे आहोत आणि डायघर गावामध्येच मुख्य रस्त्यावर इथे शिवा हॉटेल आहे आणि इथेच आपण आता उभे आहोत। इथे गेले बरेच दिवस जमिनीच्या हक्कावरनं वाद सुरू आहे। इथे आपल्यासोबत हे पाटील कुटुंबीय आहे, त्यांची ही सगळी जागा जी आहे इथून ही क्रॉस मध्ये आणि ही सगळी जागा ही यांची आहे। मात्र या शिवा हॉटेलवाल्यांनी त्यांची जी जागा आहे त्या जागेवर आपण म्हणूया की अनधिकृत कब्जाच केलेला आहे आणि याबाबत पाटील कुटुंबियांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा आवाज हा सतत दाबला जातोय। त्यांनी स्थानिक पोलीस स्थानकामध्ये याबाबत तक्रार केलेली आहे, अगदी वरपर्यंत याबाबत तक्रार केलेली आहे आणि मुळातच हे स्थानिक लोक आहेत, इथले हे गाववाले आहेत आणि त्यांच्या ह्या जागेवर अशा पद्धतीने इथे दुसरे जण अतिक्रमण करतायत आणि यासाठी यांनी जर आवाज उठवला नाही तर यांनी कुठे जायचं। मुळातच हा मुद्दा असा आहे की सातबारा आहे यांच्याकडे, सगळे जे या जागेचे कागदपत्र त्यांच्याकडे अधिकृतरित्या आहे, सर्वे केलेले कागद आहेत शासनाचे, असे नाही की त्यांनी स्वतः तयार केलेले कागद आहे। मात्र सगळे पुरावे असताना सुद्धा त्यांना त्यांच्याच जमिनीवर हक्क सांगण्यासाठी आणि मागण्यासाठी भांडावं लागतंय आणि त्याला कोणी दाद देत नाहीये। तर एकूणच हे सगळं प्रकरण काय आणि कशा पद्धतीनं त्यांची इथे म्हणूया आपण फसवणूक होते, छळवणूक होतीये किंवा मग शासन म्हणूया किंवा शासनचे अधिकारी आहेत ते का दुर्लक्ष करतायत, हे सगळंच गौड बंगाल आहे। एकूणच सगळं प्रकरण काय ते आपण जाणून घेणार आहोत। इथे सातबारावर नावं असणारे हे सगळे आहेत, त्यामधलेच हे सगळे पाटील कुटुंबियातले हे भाऊ आहेत, ते आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। नमस्कार, पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत। माझं नाव प्रसाद चंद्रकांत पाटील, राहणार डायगर। माझी मौजे डायगर येथील सर्वे नंबर 82-2-1 अशी ही वडिलोपार्जित जागा असून वडील एक्सपायर झाल्यानंतर आमचे वारस लागलेले आहेत आणि ती जागा मी 2 वेळ मोजणी केल्यानंतर जागा माझी ह्या साईडला निघाली। त्यानंतर मी सदाशिव शेट्टीने सांगितलं की बाबा तुमची जागा नाही, ही माझी जागा आहे आणि मी एक दिवशी पत्रे मारण्यासाठी आलो, सर्वे केल्यानंतर पत्रे मारण्यासाठी आलो। त्यानंतर सदाशिव शेट्टी यांनी पोलीस कंट्रोलला का पोलीस स्टेशनला फोन करून पोलीस बोलवले आणि माझं काम बंद पाडला आणि मला सांगितलं का पोलीस स्टेशनला चला। तर त्यावेळी पोलीस स्टेशनला मी गेलो। त्यानंतर त्यांनी 145 प्रमाणे एसीपी कळवा, इथे कोर्ट केस चालते 145 प्रमाणे, तर ते 2021चा विषय आहे, परंतु अद्याप ही कुठला काही निर्णय लागलेला नाही। आता पण सर्वे मी 2023ला केला, परत आम्हाला दोघांनाही आदेश झालेला आहे का तुम्ही दोघं सर्वे करा आणि तुमची जी सर्वेची कॉपी आहे ती एसीपी कळवा ऑफिस मध्ये कोर्टामध्ये सादर करा। मी माझं कर्तव्य केलं, मी कोर्टाचं उल्लंघन केलं नाही, परंतु हे सदाशिव शेट्टी जे आहेत जे बेकायदेशीर लॉजिंग चालवतात त्यांनी अजून कुठल्याही प्रकारचा सर्वे केलेला नाही आणि कुठलाही अधिकारी त्यांना आजपर्यंत बोलला नाही का तू सर्वे का नाही करत म्हणून। सर्वे कर असं नाही बोलले कोणी, म्हणजे कधीच मला जेवढं प्रेशर करतात तेवढं त्याला कोणी असं सगळे नॉर्मली त्याच्याशी बोलतात असं। तर त्या दिवशी मी जेव्हा हे भिंत बनवत होते तेव्हा मी त्यांच्या मॅनेजरला वगैरे सगळ्यांना विनवणी केली का आपलं कोर्ट मॅटर चालू आहे, निर्णय लागून दे, तुझी जागा असेल तर तुझी घेऊन टाक तुला। त्यानंतर हे पोलीस स्टेशनला जाऊन माझ्यावर तक्रार केली का यांनी आमच्या जागेमध्ये ट्रेसपास केलाय। मी संपूर्ण पेपर सिनियर साहेबांना डायगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक संदीपान शिंदे यांना मी यांच्या कार्यालयात जाऊन पेपर दाखवले, बाबा ही माझ्या मालकीची जागा आहे, परंतु माझा ही एकही कोणताही विषय ऐकून घेतला नाही। तसेच मला सांगितलं का तुम्ही आयओ आहे माझ्या केसमध्ये, त्यांना भेटा आणि त्यांना भेटल्यानंतर त्यांना मी स्टोरी सांगितली, पूर्ण जागेचे पेपर वगैरे दाखवले, सर्वेची कॉपी दाखवली, परंतु त्यानंतर ते आयओ स्वतः सिनियरला गेले का बोला साहेब याच्यावर कुठल्याही प्रकारचा ट्रेसपासचा गुन्हा दाखल होत नाही असं सांगितल्यानंतर सुद्धा आयओनी माझ्यावर गुन्हा दाखल केलाय
आणि आता मला एक पत्र दिलेलं आहे, त्याच्यामध्ये असं लिहिलं की त्या तू जागेमध्ये जायचं नाही, तिथे काय बांधकाम वगैरे करत असले तर ते तोडायचं नाही, कोणाला तिथे काय शिवीगाळी करायचं नाही. म्हणजे जेणेकरून मी मालक असून माझ्यावरच अत्याचार आणि मलाच एक पत्र देऊन असं म्हणजे बंधन करून ठेवलंय का मी इथं काय येऊन करू शकत नाही. मग मी न्याय मागायचं कोणाकडे. आणि ज्यावेळी मी पेपर दाखवत होतो त्या अगोदर एक दिवस अगोदर मला संदीप मोरे म्हणून एक पोलीस स्टेशन, डायगर पोलीस स्टेशनच्या फोनवरून फोन आला का उद्या सिनियरने तुम्हाला 11 वाजता बोलवलंय. मी 11ला 10:50लाच पोहोचलो तिथे, परंतु सिनियर निघून गेले कुठे आणि मी आलो दुसऱ्या कामासाठी. तर नंतर संध्याकाळी सिनियर साहेबांनी फोन केला माझ्या मोबाईलवर, बोला त्या शेट्टीची भिंत कशाला तोडली वगैरे. तर मी बोला साहेब माझी मालकीची जागा आहे, मी तोडली, तो तर तुझ्यावर गुन्हा दाखल करतो. बोला आताच्या आता इथे मी ठाण्यावरून भेटलो साहेबाला जाऊन, तर मला बोलतो तुला चरबी आली का, तू अशा शिव्या दिल्या मला. तर त्याबद्दल मी वरिष्ठांना त्यांची तक्रार केलेली आहे, पण अजून काय त्यांच्याबद्दल काय विषय नाही किंवा मला कुठे बोलवणं वगैरे झालेली नाहीत अजून. आता शासकीय अधिकारी कामावर असताना अशा पद्धतीने कोणी असो, कुठल्याही प्रकारची कंप्लेंट असो, कुणा विरोधातही असो, मात्र असा अधिकार त्यांना कोणी दिला की आई बहिणींवर वरून शिव्या द्यायचा, हे खरं तर फार चुकीचं आहे. कारण अधिकार तर आहे ना प्रत्येकाला, आणि हा संविधानाने दिलेला अधिकार आहे. आणि संविधानाने दिलेल्या अधिकारांची अशी जर अधिकारीच पायमल्ली करायला लागले तर मग कसं काय व्हायचं. मग याबाबत त्यांना तुम्ही म्हणजे काही कॉल रेकॉर्ड वगैरे केलेला आहे का, कारण त्यांनी या शिव्या दिलेल्या आहेत त्या? शिव्या त्यांनी फोनवर नाही दिल्या, फोनवर नाही मला शिव्या दिल्या. शिव्या मला म्हणजे कॉल केला, ते मी कॉल रेकॉर्ड केलाय, त्याच्यामध्ये तू त्याची भिंत काढ तोडली हे वगैरे, इथं ये वगैरे असं बोलणं झालंय. हे कॉल रेकॉर्ड केलाय मी असं. आणि महत्वाची गोष्ट अशी का हे डायगर पोलीस स्टेशनचे सिनियर साहेब आहेत, हे मी एकच असा आहे का त्यांच्या विरुद्ध आता मी तक्रार केली आहे, परंतु असे बहुतेक लोक आहेत काय कोणाची काही हिंमत होत नाही त्यांच्या विरुद्ध बोलायची, पण ते दाबलं जाते मॅटर. मी पहिल्यांदा मी असा विचार केला का मी माझ्या हक्कावर आहे तर मी घाबरू का कुठल्या गोष्टीला, म्हणून मी त्यांच्या विरुद्ध तक्रारी केल्यात. मंत्रालयामध्ये केले, ते कमिशनर साहेबांकडे केले, डीसीपी साहेबांकडे केले, एसीपी साहेब, असे एकूण 4-5 ठिकाणी मी तक्रारी केलेल्या आहेत. पण अजून मला कुठल्याही कार्यालयातून फोन नाही आला किंवा बोलवण्यात आला नाही. आणि 145 हा केस जी चालू आहे तो विषय अजून तसाच पेंडिंग आहे. आणि हे बघा, हे इथं भिंत बनवतात. तर काल मी कंट्रोलला फोन केला, कंट्रोलने इकडे तक्रार केली, ते इकडनं पोलीस आले. त्यानंतर ते काय बोलतात, पोलीसच मला बोलतात का तुमच्याकडे कोर्टाचा आदेश आहे का ते काम बंद करायचं असं. म्हणजे ते पोलीस बोलतात. मला ठीक आहे, माझ्याकडे तर नाही का. आता हा एसीपी जो ऑफिस आहे तो बी एक प्रकारचं 145 केस चालते, म्हणजे ते कोर्टच आहे ना. तिथून आदेश जर दोघांना सर्वेचा झाले तर मग ते स्टेचा अर्ज कसा विषय कसा येईल तिथं. परंतु ते बोलले का नाही, मग तुम्ही काय पेपर दाखवत नाही तर मी काय करू शकत नाही. मी बोललो तुम्हाला काय रिपोर्ट द्यायचा द्या, मी कंट्रोलला फोन केले असं. आणि त्यानं हे पण बोललो का तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद, त्या पोलिसाला बोललो, फक्त फोनवरच बोलणं झालं. पण हे असं म्हणजे प्रत्येक वेळी आहे ना आमच्यावरच अन्याय होतो. या 7/12 विषयीचं पण सांगा, कारण 7/12 आणि जसं आहे तुम्हाला सर्वे सांगितलं तसं समोरच्या पार्टीला पण सर्वे सांगितलेला, त्यांनी अजून केलेला नाही. याचं कारण काय, त्यांच्याकडे नाही आहेत डिटेल्स म्हणून केलेलं नाहीत, काय म्हणायचं. तुम्ही तर तुमच्या सर्वेचे हे सादर केलेले आहेत का? सगळीकडे सादर केलंय, प्रत्येक ठिकाणी एसीपी ऑफिसला केलंय, पोलीस स्टेशनला दाखवलं, आयोला बी दिलंय सर्वेची कॉपी, परंतु काही कुठल्याही प्रकार. आणि ही जागा जी आहे ही जागा त्याची नाहीच आहे, म्हणून तो स्वतःहून सर्वे करत गेलो. फक्त हे कसं, आता मी त्या दिवशी भिंत तोडली म्हणून माझ्यावर ट्रेसपासची केस झाली, म्हणजे तो ट्रॅक चेंज झाला, मॅटर तसाच हा, परंतु माझ्यावर गुन्हा दाखल झाला म्हणजे हा परत येणार नाही, असं फक्त वेळ काढा असा विषय चालला. पण हे असे सगळे पोलीस, स्थानिक पोलीस जे आहेत, अधिकारी किंवा पोलीस, स्थानिक पोलीस स्टेशन, हे सगळे हे कर्मचारी आणि अधिकारी असं का वागतात त्याच्या मागचं कारण स्थानिकांना जर सपोर्ट करणार नाही तर मग कुणाला करणार. आणि मग याच्या मागे नक्की काय असं तुम्हाला वाटतंय? हा शिवा हॉटेल जो आहे हा बेकायदेशीर आहे, बऱ्यापैकी इथं बेकायदेशीर व्यवहार चालतात, बरोबर आहे. दुसरी गोष्ट अशी का सिनियर जो आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, त्याला त्यांच्या भाषेत एक सिंडिकेट असा प्रकार आहे जो हप्ता बोलतो आपण मराठीमध्ये, हे सगळं जात आहे. त्यामुळे ते आमची म्हणजे आमची बाजू घेत नाही. पण मग आता एकूणच तुमच्याकडे सगळे कागदपत्र आहे, तुम्ही वरपर्यंत तुम्ही हे केलेले आहात, तरी सुद्धा अजून तुम्हाला न्याय मिळत नाहीये, तर मग तुम्ही काय हे कराल? आणि अशा पद्धतीने जर तुम्हालाच धमक्या मिळत असतील किंवा मग एकूणच कसं आहे की मुलं बाळा आहेत, आता तुम्ही लोक आहेत, तुम्ही हे लढताय,
तुम्ही तुमच्या मुलाबाळांसाठी लढताय आणि मुळातच वडिलोपार्जित संपत्ती जी आहे अगदी पिढ्यानपिढ्या चालत आलेली त्या ह्या जागेवर दुसऱ्यांना अतिक्रमण करून देणं चुकीचं आहे. पण मग अशा पद्धतीत तुम्ही काय करणार? म्हणजे जर तुम्हाला अशा अशा खूप केसेस असतात ज्याच्यामध्ये असं अतिक्रमण करून ही हडप केली जाते जागा आणि काही चालत नाही. पण मग एकूणच तुम्हाला मागणं काय आहे सरकारकडे म्हणा किंवा पोलीस प्रशासनाकडे, स्थानिक प्रशासनाकडे? मी 2021 पासून हा विषय हाताळतोय, परंतु अद्याप मला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळाले नाही. परंतु माझ्यावर अन्यायच होत, दिवसादिवस अन्यायच वाढत चाललेला आहे. जसे माझ्यावर एखादा गुन्हा दाखल झाला आता, त्यानंतर मला शिवीगाळ बी झाले, परंतु अजून आम्हाला काही न्याय लागलेला नाही. जर मला लवकरात लवकर न्याय भेटला नाही तर मी माझ्या परिवारासह, कुटुंबासह या आवारात येऊन आत्मदहन करणार. आणि त्या सर्व गोष्टींसाठी सिनियर डायगर पोलीस स्टेशनचे सिनियर संदीपन शिंदे, सदाशिव शेट्टी, त्याचे 2 मॅनेजर, एक वेटर आणि एक ऍडव्होकेट, हे असे सर्व राहतील. सदर शिवा हॉटेल जो आहे तो ठाण्यामधील सत्यम लॉज प्रकरण झाला त्यावेळी कल्याण शीड रस्ता लगत 50 मीटरवर असलेले लॉजिंग तोडण्यात आले होते. परंतु ही लॉजिंग अद्याप ही नगरपालिकेच्या कारवाईने तुटलेली नाही. जशीच्या तशीच आहे, बेकायदेशीर आहे. ते गट आपला त्याच्या टॅक्स पावतीवर अनऑथोराइज लिहिलेलं आहे, सगळं असं व्यवस्थित आहे. तर माझं एकच विनंती आहे का जर त्यावेळेस सगळ्यांच्या याच्यावर कारवाई झाली तर मग ह्या लॉजिंगवर कारवाई का नाही, असं माझं मत आहे. मला नगरपालिकेला बी प्रश्न करायचा आहे का जर सगळ्यांवर कारवाई होते तर मग ह्या लॉजिंगवर कारवाई का नाही. आणि बेकायदेशीर आहे ना, नाही तर त्यांचे परमिशन दाखवा, टीएमसी प्लॅन पास केलेला दाखवा, जे काय आहे त्या सगळ्या गोष्टी आम्हाला दाखवा. मला कोणाशी वाद घालायचं नाही. माझी जागा मला मिळाली, मला त्यांच्याशी काय माझी काय कोणत्याही प्रकारची दुश्मनी नाही, काय नाही. मी 10 वेळा त्यांच्या ऑफिसला जाऊन विनंती सुद्धा केले. तो बोलतो का माझी ही तुमची जागाच नाही. परत पोलिसांना चुकीची माहिती देतो. या मालकाला फक्त त्या डायगर पोलीस स्टेशनचा सिनियर संदीपान शिंदे याचा सहारा आहे. त्याच्यामुळे हा जबरदस्ती रात्रीचा इथे बांधकाम वगैरे करतो आणि आम्हाला तिथे कॅबिन मध्ये बोलतो तुझ्या बहीण अशा आविष्य शिवीगाळ करतो. त्याला कोणी राईट्स दिले आम्हाला शिवीगाळ करायचा? कायद्याने पेपर वगैरे काही बघत नाही, काय नाही. आमचेही पेपर आहेत, आमचाही 7/12 आहे. त्यांनी त्या मालकाचा पण 7/12 बघायला पाहिजे. त्याचा 7/12 न बघता आमच्यावरच कारवाया करतो. हा त्याच्याकडून मॅनेज होऊन आमच्यावरती गुन्हे दाखल करतो. आतापर्यंत कुठलाही चुकीचं पाऊल उचललेलं नाही. आम्ही कायद्यानेच चाललोय आणि जिथे जिथे अर्ज दिले तिथून आम्हाला कुठलाही काहीच उत्तर मिळालेलं नाही. आणि हे डायगर पोलीस स्टेशनचा हा जो सिनियर आहे संदीपन शिंदे, हा सिव्हिल मॅटर मध्ये यांना इंटरफेअर करायची काय आवश्यकता नाही. हा सिव्हिल मॅटर आहे आणि या बांधकामाविरुद्ध माझ्या भावाला कुठल्या हिशोबाने नोटीस दिली का तू तिथे जागेवर जाऊ नको म्हणून. हा कोण प्रांत आहे का? हा कलेक्टर आहे. याला एवढा अधिकार नाही इथे. आणि आम्हाला तिथे आई बहिणीवर शिवीगाळ करतो. हा कुठला सिनियर आहे जो अशा डायरेक्ट शिव्या देतो आम्हाला? तर आम्ही एसीबी, डीसीपी रस्त्यावर आणि राम शिंदे यांच्याकडे आणि मुख्यमंत्री यांच्याकडे केले, पण तिथून 10 दिवस व्हायला आले, तिथूनही आम्हाला अजूनपर्यंत काही उत्तर नाही मिळाले. सदर बेकायदेशीर लॉजिंग बाबत ठाणे महानगरपालिका, दिवा प्रभाग समिती, मुंब्रा प्रभाग समिती येथे मी अर्ज करून माहितीचा अधिकार टाकून ही बेकायदेशीर लॉजिंग आहे ही तुटली का नाही ह्याबाबत मी माहितीचा अधिकार टाकला. मला कुठल्याही प्रकारचं उत्तर व्यवस्थित मिळाले नाही, उत्तर नाही. दुसरी गोष्ट का ह्या अनऑथराइज लॉजिंगला टॅक्स लागलाय, त्या टॅक्स लावताना कोणते कागदपत्र सादर केलेत ती मी माहितीचा अधिकार टाकून मला दिवा प्रभाग समितीने अजून कुठल्याही प्रकारची माहिती दिलेली नाही. तर जर आम्हाला या एवढा अर्ज वगैरे केलेत आणि यातून न्याय मिळाला नाही तर आमची पूर्ण फॅमिली इथे येऊन आत्मदहन करेल. आणि त्याला जिम्मेदार हा डायगर पोलीस स्टेशनचा सिनियर संदीपान शिंदे आणि हा लॉजचा मालक सदाशिव शेट्टी आणि त्याचे मॅनेजर वगैरे इतर हे जिम्मेदार राहतील. मी कुठल्याही प्रकारचा वाद नाही करणार. आता इथेच थोडा येऊन जरी गेलो तरी एक एनसी दाखल होते, गाली दिया, ये किया, वो किया, है ना. आणि त्यांच्या मॅनेजरला विचारलं तर ते बोलता अभी हम लोग क्या करेगा, सेठ बोलताय ऐसा. अशा सगळ्या गोष्टी आहेत. मग आमच्या जागेत आम्हाला येण्यास बी बंदी आहे. कायदेशीरच राहणार, माझं जे काय आहे ते कायदेशीर राहणार. मी एसीपी ऑफिसला दररोज चक्रा मारीन. मला वरिष्ठ जर भेट देत नसतील तर मी स्वतः रोज जाऊन बसेल, मी भेट घेणार त्यांची
आणि योग्य तो निर्णय मला लवकर द्या. तर अशा पद्धतीने हे पाटील कुटुंबीय आपल्या सोबत होतं आणि त्यांनी त्यांची ही व्यथा आपल्या सोबत मांडलेली आहे. त्यांच्याकडे त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळे कागदपत्र आहेत, तसं त्यांनी सांगितल्याप्रमाणे एक सातबारा आहे आणि जी काही त्यांनी प्रोसेस केलेली आहे ते कागदपत्र पण त्यांनी दाखवलेले आहेत आणि अशा पद्धतीनं त्यांची जागा आहे आणि त्यांची जागा त्यांना परत मिळावी ही अगदी म्हणूया आपण क्षुल्लक मागणी त्यांची आहे. आणि स्थानिक रहिवासी तिथले आहेत, हे गाववाले आहेत. जर गाववाल्यांसोबत असा अन्याय होत असेल तर म्हणजे बाकीच्या माणसांचं आपण काही सांगू शकत नाही. मात्र या पद्धतीनं त्यांनी त्यांचा जी काही त्यांची जी बाजू आहे ती आमच्या इथे एक मीडिया म्हणून त्यांनी मांडलेली आहे आणि ह्यासाठी ते पुढे आणखीन कायदेशीर कशा पद्धतीनं जी कारवाई आहे ती पुढे सुरूच ठेवणार आहेत. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. पाहत रहा पोलीस माझा न्यूज.